भद्रावती शहरातील झिंगुजी वॉर्ड येथे घरगुती वादातून अतिशय धक्कादायक घटना घडली असून भावानेच आपल्या 21 वर्षीय सख्या बहिणीची तलवारीने हत्या केल्याची घटना 24 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 वाजताच्या दरम्यान घडली। या घटनेत आईलाही गंभीर जखमी करण्यात आले असून तिच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत। मृत तरुणीचे नाव संजीवनी भोंडे वय 21 वर्ष असे असून आरोपी भाऊ सूरज भोंडे याने तलवारीने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली। घरातील किरकोळ कारणावरून सुरू असलेला वाद अचानक चिघळला आणि संतापाच्या भरात सूरजने घरात असलेल्या तलवारीने बहिणीवर वार केले। गंभीर जखमी झालेल्या संजीवनी यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेदरम्यान मध्ये पडलेल्या आई पुष्पा भोंडे यांनाही तलवारीने मारहाण करण्यात आली। त्यांच्या हातावर व शरीरावर खोल जखमा झाल्या असून प्रकृती अत्यंत गंभीर आहे। त्यांना तात्काळ भद्रावती येथून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे। जखमी अवस्थेत पुष्पा भोंडे यांनी पती शंकर भोंडे यांनी मुलगा सूरज याला भडकावून ही हत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे। घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि पोलिसांनी आरोपी सूरज भोंडे व त्याचे वडील शंकर भोंडे यांना ताब्यात घेतले असून संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे झिंगुजी वॉर्ड परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घरगुती वादाचे इतके भीषण रूप धारण झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। ज्वालादीप न्यूज साठी सुनील देदावार, भद्रावती।